विदर्भासह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे इशारा आहे। 5 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण, हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। कमी दाबाचा पट्टा ओमानऐवजी किनारपट्टीवर रेंगाळला आहे। येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्यात गेलंय। काही ठिकाणी तर शेतात 3 ते 4 फूट पाणी साचल्यानं पिकं सडण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस झालाय। कपाशी पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे। तर रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरोर या तालुक्यांना पावसाचा तडाखा बसलाय। खरीप हंगामातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली होती। मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती। मात्र या अवकाळी पावसामुळे कांदा पिकावर पीळ, मावा आणि मूळकूज अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। अरबी समुद्रात वादळी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं गेले काही 8 दिवस तळ कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। याचा परिणाम शेती, आंबा, काजू बागायतींना झालाय। पुढील 2 दिवसांसाठी हवामान खात्यानं कोकणात येलो अलर्ट जारी केलाय। छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यूच्या प्रादुर्भावात वाढ झाली। 1 जानेवारी ते 28 ऑक्टोबर दरम्यान 634 संशयित रुग्ण आढळले। यापैकी 70 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले। ऑक्टोबर अखेर पावसाचा जोर कायम राहिल्यानं रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। तळ कोकणात ओंकार हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे। मात्र आता त्याचा नवा व्हिडिओ समोर आलाय। यात तो सावंतवाडीतील इन्सुली इथं पाण्यात बसून आनंद लुटताना दिसतोय। ओंकार हत्तीनं परतीचा प्रवास सुरू केला असून दोडामार्गच्या तिलारीच्या दिशेनं सुरू आहे। सध्या सावंतवाडीतील ओटवणे या गावात ओंकार हत्तीचा मुक्काम आहे। अकोल्यातील मोठी उमरीमध्ये एका माजी सैनिकाच्या घरात चोरी झाली। घरातील कुटुंब लग्नासाठी बाहेर गेलं होतं। यावेळी चोरट्यांनी संधी साधून घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरी केली। 2.5 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे। धुळे शहरातील देवपूर परिसरातील श्रीरंग कॉलनीत घराचं कुलूप तोडून चोरट्यानं लाखोंचा मुद्देमाल लंपास केला। या संदर्भात देवपूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल आहे। यावर कारवाई करत आरोपी प्रकाश उर्फ शिवा पवारला ताब्यात घेण्यात आले।